उपनगरीय लोकलमधून प्रवाशांना जनावरांप्रमाणे कोंबता उच्च न्यायालयाचे रेल्वे प्रशासनावर आता ताशेरे ओढण्यात आले। मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने आता मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढले। अरे तुम्ही जर आज युद्ध पातळीवर ब्रिज 2 दिवसात बांधू शकता, मिलिटरीच्या सहाय्याने ठाणा स्टेशनचं 5व्या त्याचे एक्सटेन्शन करू शकता, अशी यंत्रणा असताना देखील तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर का लवकरात लवकर वाढवून प्रवाशांना दिलासा देत नाही, चिंतेची गोष्ट आहे। म्हणून आता तरी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याला लक्ष द्यावे। येणारे नवीन खासदार आलेले आहेत, त्यांनी सर्व 10 खासदारांनी एकत्र येऊन ही मुंबई उपनगरीय रेल्वे वाचावी म्हणून एक दिलाने आवाज उठवावा, अशी मी नवीन खासदारांना विनंती करत आहे। रेल्वे दुर्घटनेतून मृत्यूंचे आकडेवारी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतामध्ये 1 लाख प्रवाशांमागे 33 प्रवाशांचा मृत्यू। दरवर्षी पश्चिम रेल्वेवर 2590 जणांचा मृत्यू। दररोज सरासरी 6 प्रवाशांचा मृत्यू। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलच्या अपघातामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे आणि अपघातांचं हेच असंच सत्र सुरू असल्याने मुंबईच्या उच्च न्यायालयाने रेल्वेच्या कार्यक्षमतेवरती ताशेरे ओढलेले आहेत। तुम्ही प्रवाशांना जनावरांसारखे कोंबता, याची आम्हाला लाज वाटते, अशा प्रकारची ताशेरे जे आहेत ते ओढलेले आहेत। त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीश सुरेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने थेट केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावरती याची उत्तरं मागवलेली आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासन आता या संपूर्ण घटनेकडे किंवा या ताशेऱ्यांकडे कशा प्रकारे पाहत आहे, पुन्हा एकदा प्रवाशांचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन कशा प्रकारे पावलं उचलत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। यावर प्रवासी संघटनेच्या सदस्या वंदना सोनावणे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली होती। पाहूया। उपाययोजना मी तुम्हाला हे सांगते की कित्येक वर्षाचे प्रकल्प अजून मार्गी नाही लागलेले आहेत। आमदार खासदार मध्या लोकलच्या प्रवाशाचा फक्त मतदानासाठी उपयोग करून घेतात, बाकी ह्यांच्यासाठी कुठल्याही सोयी करत नाहीत। वर्षोवर्ष प्रकल्प अडकलेले आहेत, काही सुरू झालेले आहेत आणि काहीच्या फक्त घोषणा झालेल्या आहेत। घोषणाच्या काही प्रकल्प अक्षरशः 5-5, 10-10 वर्षापूर्वी झालेले आहेत, परंतु ह्याचं काही केलेलं नाहीये। लोक मरतायत, त्यांना काही त्यांचं घेणं नाहीये। फक्त या खासदारांना आणि ह्या लोकांना सगळ्यांना सांगा की जर तुम्हाला त्यात हिंमत असेल, तर तुम्हाला खरंच कळवळा असेल ना, तर सकाळी गर्दीच्या वेळी एक तरी राऊंड मारा।